चला तर आज आपण बघणार आहोत असा झणझणीत चमचमीत पंजाबी स्टाईल छोले मसाला कसा बनवायचा। कमी साहित्यात कमी वेळात चटकीपट रेसिपी तयार होते। चला मग रेसिपी सुरू करू। त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी। तर त्यासाठी काही जास्त साहित्य पण लागत नाही, बोटावर मोजण्या इतक्या साहित्यात तयार होते आपला पंजाबी स्टाईल छोले मसाला। तर त्यासाठी रात्रभर भिजून छोले घेतलेले आहेत। 1 कप बारीक चिरलेला कांदा, 1 टोमॅटो, 1 आणि आलं लसणाची पेस्ट ठेचून घेतलेली आहे। आलं आणि लसूण। आता पुढची स्टेप बघू। त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी। आता हे थोडं साईडला करते। कुकर घेतला आहे इथं मी। कुकरमध्ये हे छोले टाकून देते। कुकरमध्ये छोले टाकून दिलेले आहेत। छोले भिजतील इतकं त्यामध्ये पाणी पण टाकून देते। आणखीन थोडं टाकून देते पाणी। आणि आता कमी गॅसवर छोले शिजवून घ्यायचे। आता गॅसवर कुकर ठेवून देते। आता गॅसच्या खाली कुकर काढून घेते। पाहू आता आपले छोले शिजलेत का नाही। तर आपले असे मऊ छोले शिजून तयार झालेले आहेत। आता पुढची स्टेप बघू। तर आता छोले मसाला बनवण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून दिलेलं आहे 2 चमच। आता त्यामध्ये टाकून देते मोहरी। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकून द्यायची। मोहरी चांगली फुलू द्यायची। मोहरी फुलली की त्यामध्ये टाकून द्यायचे जिरे। जिरे पण फुलू द्यायचे। जिरे फुलल्यानंतर त्यामध्ये टाकून द्यायचा बारीक काप करून घेतलेला कांदा। यामध्ये कांदा टाकून द्यायचा। कांदा मऊ होऊ द्यायचा थोडासा। कांदा मऊ व्हायला सुरुवात झाली की लगेच त्यामध्ये टाकून द्यायचा टोमॅटो। कांदा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा। लवकर कांदा आणि टोमॅटो मऊ होण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून देते। कांदा आणि टोमॅटो मऊ झालेला आहे। आता त्यामध्ये अर्धा चमच बेसन पीठ टाकून देते। बेसन पीठ पण थोडंसं भाजून घ्यायचं, कारण बेसन पिठामुळे कांदा एकड, टोमॅटो एकड आणि छोले एकड होणार नाहीत। नंतर त्यामध्ये टाकून देते मी एव्हरेजचा छोले मसाला। एव्हरेजचा छोले मसाला टाकून दिलेला आहे। नंतर त्यामध्ये टाकून द्यायचं लाल तिखट अर्धा चमच। आता त्याला 2 मिनिटं असंच राहू द्यायचं कमी गॅसवर। नंतर त्यामध्ये टाकून द्यायची थोडीशी चिमूटभर हळद पण। आता यामध्ये छोले टाकून द्यायचे। इथं उकळी काढून तयार झालेले आहेत छोले। आता यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून देते आणि तयार आहे आपले छोले खाण्यासाठी। तयार आहे इथं असा खाण्यासाठी छोले मसाला। कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूत अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत। तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट खात राहा।